माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त 20 ऑगस्टला मुंबईत काँग्रेसचा भव्य मेळावा। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर। 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता 17 सप्टेंबरला होण्याची शक्यता। विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। पुण्यातल्या बालेवाडीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। प्रभारींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्रीही राज्याचा दौरा करणार, सूत्रांची माहिती। भाजपकडून विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी। पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रमुख म्हणून विनोद तावडेंची नियुक्ती। आजपासून सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात। देशात डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली जेपी नड्डांची भेट। डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय स्तरावर कडक कायदा तयार करण्याची मागणी। लाडकी बहीण योजनेवरून फडणवीसांचा विरोधकांवर गंभीर आरोप। लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद पाडण्याचा विरोधकांचा डाव, तर फडणवीसांनी त्याची चौकशी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी। गृहमंत्री म्हणून फडणवीस किती कमजोर आहेत हे त्यांच्या आरोपांवरून कळतं। वेबसाईट क्रॅश करणारी शक्ती आम्ही नाही, तर आमच्याकडे सरकार क्रॅश करणारी शक्ती। काँग्रेसच्या सचिन सावंतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार रवी राणा, महेश शिंदेंना अजित पवारांनी मंचावरून खडसावलं। दोघांनीही लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याचं वक्तव्य केलं होतं। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाडक्या बहिणींना ग्वाही। 1,03,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केल्याची अजित पवारांची माहिती। योजना चालू ठेवायच्या की नाही तुमच्या हातात, उपस्थित लाडक्या बहिणींना महायुतीच्या सरकारला पुन्हा निवडून देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन। लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना आणली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे लाखो लाडक्या बहिणी मिळाल्या, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लाडक्या बहिणींना आश्वासन। महायुतीचं सरकार देना बँक सरकार असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य। सावत्र कपटी भावांवर मात करून इथपर्यंत आलोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका। सावत्र भावांना योग्य वेळी योग्य जागा दाखवा, मुख्यमंत्र्यांचं लाडक्या बहिणींना आवाहन। लाडकी बहीण योजना करताना मग त्या लाडक्या बहिणीला सक्षम आणि स्वावलंबी बनवा, लाचार नाही, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांचं ट्विट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे 6 अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मतदारसंघनिहाय जबाबदारी सांभाळणार। घटक चाचणीच्या तोंडावर महापालिकेच्या शाळांमधील 2000 शिक्षक विधानसभा निवडणुकीच्या कामावर। गुरुवार, शुक्रवार, शनिवार मतदार यादी तयार करण्याचं काम शिक्षकांकडून सुरू। ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान। शिष्टमंडळ घेऊन महापालिका आयुक्तांची भेट घेणार, मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांची माहिती। महाराष्ट्रात आज ठिकठिकाणी हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन। अहमदनगरमध्येही मोर्चाचं आयोजन, नितेश राणे होणार सहभागी। बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळच्या पुसदमध्ये सकल हिंदू समाजाचा कडकडीत बंद। हिंदूंच्या हत्या आणि हिंसाचाराच्या निषेधार्थ पुसदमध्ये भव्य मोर्चा। इंडियन मेडिकल असोसिएशनचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। कोलकात्यामधील घटनेचा उल्लेख करून डॉक्टरांविरोधात होणाऱ्या घटनेसंदर्भात गांभीर्यानं विचार व्हावा अशी मागणी। कोलकात्यातील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत मेणबत्ती मोर्चा। मोर्चात डॉक्टरांच्या सह विविध संघटनांचा सहभाग। राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपाला इंडियन मेडिकल काउन्सिलचं समर्थन। नागपूरमधील खासगी रुग्णालय आज बंद असतील। कोलकात्यात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयातला बाह्य रुग्ण विभाग 24 तास बंद। अतिगंभीर शस्त्रक्रिया वगळता इतर सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या। महिला डॉक्टरांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातल्या नवले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। दोषींवर कडक कारवाईची मागणी। कोलकात्यात महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी वर्ध्यात कॅन्डल मार्च। विविध संघटनांचा कॅन्डल मार्चमध्ये सहभाग। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा वसमतमध्ये दाखल। यात्रेच्या सभास्थळी मराठा आंदोलक स्टेजवर आल्यानं सभेत गोंधळ।
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत 29 ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा सुपडा साफ होईल. परभणीच्या पाथरीत जयंत पाटलांच्या मंचावर जाऊन मराठा तरुणांचा इशारा. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांकडून राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा गुलाबी यात्रा उल्लेख. राष्ट्रवादीमध्ये 40 गाड्या वाटायला पैसे कुठून आले, अंजली दमानी यांची विचारणा. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली नाही तर दिवाळीनंतर महाविकास आघाडी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार. भंडाऱ्याच्या लाखांदुरातील हल्लाबोल आंदोलनात नाना पटोलेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंनी घेतलं मुंबादेवीचं दर्शन. फडणवीसांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, ते खोटं बोलतात, आदित्य ठाकरेंचं उत्तर. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहम्मदवाडीत प्रभू श्रीरामांच्या शिल्पाचं उद्घाटन. पुण्यातील शिवसेना नेते यांच्यातर्फे हे शिल्प उभारण्यात आलंय. बालेवाडीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वप्नील कुसाळेचा सत्कार. कोल्हापूरच्या स्वप्नीलनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पटकावलं कांस्य पदक. प्रो गोविंदा सीझन 2चा अंतिम सामना आज. राज्यभरातील 16 गोविंदा पथकं आमने सामने येणार. मुख्यमंत्री शिंदे, उदय सामंत, मंगलप्रभात रोडा, दीपक केसरकरांसह इतर मान्यवर राहणार उपस्थित. वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांचे सरला भेट इथं स्वागत. वक्तव्याचा विपर्यास. रामगिरी महाराजांची सारवासारव, मात्र भूमिका आणि वक्तव्यावर ठाम असल्याचं वक्तव्य. रामगिरी महाराजांचा वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हिडिओ स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी सिल्लोडमध्ये काही काळ तणावाचं वातावरण. वरुड पिंपरी गावातील तरुणाला काही जणांकडून मारहाण. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्ते, पूल 31 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बांधकाम विभागाला निर्देश. कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाईचा इशारा. मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सागरी किनारा मार्ग डिसेंबरमध्ये पूर्णतः सुरू होण्याची शक्यता. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्हहून थेट उपनगरात जाता येणार. नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात घट. प्रतिकिलो 4 रुपये दर कमी. सध्या सीएनजीचे दर प्रतिकिलो 88 रुपयांवर. पंढरपुरात दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी 110 कोटींच्या आराखड्याला उच्च अधिकार समितीची मान्यता. आषाढीतही भाविकांना 2 तासात दर्शन घेता येणार. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी. त्र्यंबकेश्वरसाठी जादा बसेस सोडण्यात येणार. भुसावळ ते इगतपुरी दरम्यान अनारक्षित विशेष गाडी चालवणार. राखी पौर्णिमेनिमित्त गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. रायगडमधून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीवर पहाटे 4 ते सकाळी 10 आणि दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी. 30 ऑगस्टपर्यंत निर्बंध लागू. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. म्हाडाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई मंडळातर्फे 19 ऑगस्टला लाईव्ह वेबिनार. म्हाडाच्या 2030 घरांसाठी अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रिया. सीबीआयनं उच्च न्यायालयात तातडीनं अपील दाखल करावं. दाभोलकर कुटुंबियांची मागणी. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपातून 3 आरोपी दोषमुक्त. त्यानंतर 100 दिवसांचा कालावधी उलटूनही सीबीआयकडून उच्च न्यायालयात अपील नाहीच. बँक कर्मचारी संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. योजनेचे अर्ज भरण्यासाठी गर्दी पाहता सुरक्षा आणि अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची पत्राद्वारे मागणी. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कोल्हापूरच्या हजारो कर्मचाऱ्यांचा टाउन हॉल परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. राज्यभरातील सर्व संघटना आंदोलनात सहभागी. दूषित पाण्याच्या प्रश्नावरून चावर्डेसह 7 गावातील ग्रामस्थ आक्रमक. कातभट्टी बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी. साखळी उपोषणाची दखल न घेतल्यास बायका मुलांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा. मुंबई उपनगर आणि ठाण्यातील तापमानात वाढ. 2 ते 3 दिवसांपासून पाऊस नसल्यानं उष्णता अधिक वाढली. वाशिम शहरामध्ये 10 किलो गांजासह एकाला अटक. शहर पोलिसांची रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील नगर जवळ कारवाई. वाशिम शहर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अकोल्यात लसूण विक्रेत्यांची अजब शक्कल. सिमेंटचा वापर करून बनवला लसूण. लसणाच्या पाकळ्या वेगळ्या होत नसल्यानं प्रकाराला उघडकीस. भिवंडीत इमारतीचा स्लॅब पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू. 72 गाला परिसरातली घटना. भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. अहमदनगरच्या उड्डाणपुलावर अपघात. सिमेंट ब्लॉकनं भरलेला ट्रक उड्डाणपुलाच्या भिंतीला आदळला. पुलाखाली कुणी नसल्यानं सुदैवानं मोठा अनर्थ टळला.
सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस. दिवसभर उन्हाच्या कडाक्यानंतर अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाचा डावा कालवा फुटला. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तर गावचा पाणीपुरवठाही बंद. डाव्या कालव्याच्या कामाची चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आदर्श गाव हिवरे बाजाराला पुढील 2 महिन्यात 100% सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार. संपूर्ण गावाला सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याच्या योजनेतील हिवरे बाजार ठरणार राज्यातलं पहिलं गाव. देशातील शहरी बेरोजगारीचा दर आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाही अखेर 6.6% खाली. सरकारी सर्वेक्षणातली माहिती. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा दर 6.7% होता. जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये भूस्खलन. रस्त्यावर पडला डोंगराचा मोठा भाग. मोठं नुकसान. 15 ऑगस्टला झालेल्या भूस्खलनाचा व्हिडिओ समोर. बिहारच्या सुलतानगंजमधील गंगा नदीवरील निर्माणाधीन पुलाचा पिलर कोसळला. आतापर्यंत 2 वेळा या पुलाचे पिलर पडले. 28 नोव्हेंबर 2008च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा. प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध त्याचं अपील अमेरिकेतील न्यायालयानं फेटाळलं. भारतानं जुलैमध्ये रशियाकडून $2.8 अब्ज मूल्याचं खनिज तेल केलं आयात. चीननंतर रशियन तेलाचा भारतात सर्वात मोठा आयातदार. युक्रेन युद्धपूर्व काळात एकूण आयातीत 1% कमी असलेल्या रशियन तेलाचा वाटा आता 40%. कल्की 2898 AD नंतर प्रभास आणखी एक पिरियड ॲक्शन ड्रामा चित्रपटात दिसणार. चित्रपटाचं नाव फौजी असून दिग्दर्शन हनु राघोपुडी करणार. जावेद अख्तर यांची मुलगी आणि प्रख्यात दिग्दर्शिका झोया अख्तरला करायचा आहे सलमान सोबत चित्रपट. एका मुलाखतीत झोयानं इच्छा व्यक्त केली. 15व्या भारतीय मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये कबीर खानला चंदू चॅम्पियन आणि निथलन स्वामीनाथनला महाराज चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार. 15व्या भारतीय मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये कार्तिक आर्यनला चंदू चॅम्पियनसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. भारतीय मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये 12th फेल चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार. विनोद चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठरला होता सुपरहिट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.